सरदार सरोवर डॅम व्ह्यू इतका चांगला असेल ह्याची अजिबात अपेक्षा नव्हती. कसा होता आमचा एक्सपिरियन्स चला बघूया. स्टॅच्यू ऑफ युनिटी या सिरीजमधला हा आहे भाग 6वा म्हणजे सरदार सरोवर डॅम व्ह्यू, जो तुम्ही इथे बघू शकता. दिवसा हे असं काही दिसतं. आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल पेट झोनला गेलो होतो. ते झाल्यानंतर 5-10 मिनटं चालल्यानंतर आम्ही इथे आलो होतो, म्हणजेच सरदार सरोवर डॅम व्ह्यू. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तिकीटमध्येच हे इन्क्लुडेड असतं. ह्याच्यासाठी कुठलाही चार्ज नाही आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये लेझर शो जो आम्ही बघितला तो सुरू झालेला 7:30 वाजता. 7:50ला तो संपला. तिथनं बाहेर निघताच आम्ही बस पकडली आणि थेट युनिटी ग्लो गार्डन बघितलं. अर्धा तास जवळपास तेच बघितल्यानंतर आम्ही थेट पोचलो इथे, म्हणजे सरदार सरोवर डॅम व्ह्यूचा लेझर शो बघण्यासाठी, जो अप्रतिम होता. आम्ही संध्याकाळी 8:30पर्यंत अंदाजे पोचलो होतो लेझर शो बघायला डॅमचा, जो तुम्ही इथे बघू शकता. अजिबात मिस करू नका. इथे तुम्ही लेझर शो बघू शकता, किती छान आणि अप्रतिम आहे. आता मी या लेझर शोबरोबर जे गाणं रेकॉर्ड केलं किंवा जे गाणं ते लोकं चालवतात ते दाखवू शकत नाही. आय मीन ते प्ले करू नाही शकत, कारण त्यामुळे मला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो या व्हिडिओसाठी. तर प्लीज समजून घ्या. पण तुम्ही ते जाल तर हे नक्की एक्सपिरियन्स करा. फारच छान असं एक्सपिरियन्स तुम्हाला भेटेल इथे. होतं काय तर लेझर शोबरोबर गाणी लावतात देशभक्तीवाली. छान गाणी असतात आणि त्याचबरोबर त्याच गाण्याच्या म्युझिकवरती हे जे लाईट्स तुम्ही बघताय ते ती लोकं चालवतात आणि इतके छान प्रकारे ते कॉम्बिनेशन इन सिंक असतं की मजा येते बघायला. आणि खूप सारी माणसं असतात हा लेझर शो बघायला. खूप सारे पर्यटक इथे येतात. तर त्यांच्याबरोबर एक वेगळीच फिलिंग येते, मजा येते. कारण का देशभक्तीवाली गाणी ऐकायला नेहमीच मजा येते आणि इतकी लोकं सगळी एकत्र आल्यावर तर खूपच छान वाटतं. एक भारी एक्सपिरियन्स वाटतो तो. आता एक सांगेन की वन डे पिकनिकच्या हिशोबाने आला असाल तर तुम्हाला लवकर करावं लागेल, कारण का हे इथे जास्त वेळ थांबून चालणार नाही. कारण का अगर मुंबईची ट्रेन पकडायची असेल तर ती 9:25ची असते एकतानगरवरनं. तर ती पकडायची असेल तर इथे जास्त वेळ तुम्ही घालवू नाही शकत. थोडक्यातच तुम्हाला आवरायला लागेल व निघावं लागेल. आम्ही जवळपास 9च्या आसपास निघालो इकडनं. आमचं ओव्हरनाईट स्टे होतं. म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही फिरणार होतो, थांबणार होतो इकडे. मग रात्री आम्ही ते एक हॉटेल आधीच बुक केलेलं, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच ह्या सीरीजच्या स्टार्टिंगमध्येच तुम्हाला दाखवलं आहे. त्याबद्दल व्हिडिओ तो पण तुम्ही चेक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करून. व आम्ही त्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे थांबू शकलो 9पर्यंत आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. इनफॅक्ट त्याच्यानंतरही ते चालू होतं, बट उशीर होत होता आणि आम्हाला जेवायलाही जायचं होतं हॉटेल रूमवरती, म्हणून मग आम्ही तिकडनं गेलो. होमस्टे आम्ही बुक केलेला, त्याचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच या सिरीजमध्ये. नक्की चेक करा. आणि हो, हे झाल्यानंतर म्हणजे लेझर शो संपल्यानंतर तुम्हाला बाहेर पडताच तिकडे एक बस स्टँड असतो, जिकडनं तुम्ही बस पकडून फ्रीवाली आपली जी बस सर्व्हिस असते स्टॅच्यू ऑफ युनिटीची, ती पकडून तुम्ही स्टेशनला जाऊ शकता एकतानगरला. आम्ही ओव्हरनाईट स्टे करणार होतो, म्हणून आम्ही काय केलं की फॉर्च्यून हॉटेल जो फार मोठा हॉटेल आहे तिथे, त्या स्टॉपला उतरलो आणि तिथनं आमचं होमस्टे अगदी जवळ होतं, म्हणून आम्ही तिथे चालतच गेलो. आता या लेझर शोमध्ये जी गाणी लावतात ती फार फेमस अशी म्हणजे देशभक्तीवाली गाणी असतात. बॉलिवूड प्लस एक गुजराती गाणे पण लावलेलं चांगलं छान असं. आणि फार सरियल अशी मस्त अशी छान अशी फिलिंग येते. पॅट्रिऑटिक फिलिंग वाटते आणि फार धमाल वाटतं. म्हणजे हे लाईट्स बघा तुम्ही, इतके छान कलरफुल आणि जसे ते गाणं पुढे चालतं, गाण्याच्या बीट्सवरती ते लोकं ते लाईट मूव्ह करतात. वेगवेगळे डिझाईन बनवतात, कलर्स वेगवेगळे वापरले आहेत, जे तुम्ही इथे बघू शकता. फास्ट, स्लो जसं गाण्याचा मूड आहे, टेम्पो आहे, तसे ते लाईट्स यूज करतात, वापरतात. त्यांचा इफेक्ट जो आहे त्या पाण्यावरती पण नदीच्या अगदी जबरदस्त वाटतो. फुल असा म्हणजे भारी माहोल असा बनून येतो, जो अजिबात मिस करू नका. मला पण ॲक्च्युली काही असं माहिती नव्हतं की इथे लेझर शोही होतो. मला तिकडचा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे जो लेझर शो होतो, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीवरती जो ती लोकं करतात,
त्याच्याबद्दल माहिती होतं. ती बघायची इच्छा तर होतीच. ती पुढे सीरीजमध्ये तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. बट ह्या लेझर शोबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती आणि काही फारसं असं एक्स्पेक्टेशनही नव्हतं. मला वाटलं फक्त दिवसाच बघायचं असतं काय ते सरदार म्हणजे सर्व डॅम व्ह्यू जो आहे तो, जो मी पुढे दाखवला आहे व्हिडिओमध्ये. मला वाटलं तितकं असेल, बट लेझर शोही इथं होतो याची अजिबात कल्पना नव्हती. तर इथे आलात आणि ओव्हरनाईट थांबत असाल तर नक्कीच हे मिस करू नका आणि जरी वन डे पिकनिकच्या हिशोबाने येत असाल तर ट्राय करा थोडासा वेळ ह्याच्यासाठी काढण्यासाठी. म्हणजे इतकं छान असं दृश्य एक्सपिरियन्स मिस नाही होणार तुमच्याकडनं. बसबद्दल काळजी करू नका. बस रात्रीच्या पण असतात. ह्याच व्ह्यू म्हणजे हे लेझर शो झाल्यानंतर पण आम्ही जेव्हा गेलो बस स्टॉपवरती, जवळच बस स्टॉप आहे. म्हणजे कसं आहे तर मिरर मेज, पेट झोन आणि ह्या डॅम व्ह्यूच्या मध्ये जो बस स्टॉप आहे तिकडनं तुम्हाला बस मिळतीलच आणि ती पकडून तुम्ही स्टेशनला पण जाऊ शकता किंवा कार पार्किंगचा जो एरिया तिथे पण जाऊ शकता. तर त्याची चिंता करू नका. ती सुविधा असणारच आहे. आणि हो, संध्याकाळच्याच वेळी तुम्हाला युनिटी ग्लो गार्डनही बघायचं आहे, तर टाईम असं मॅनेज करा की ते पण बघायला भेटेल. रात्रीच्या वेळेस तेही बघायची खरी मजा असते आणि त्यात पण भरपूर अशा लाईट्स आहेत, कलरफुल लाईट्स आहेत. लहान मुलांना तर ते खूपच आवडेल. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत तिथे ज्या लहान मुलांना खूप आवडतील. मी त्याचा पण एक व्हिडिओ लवकरच बनवेन या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सीरीजमध्ये आणि तो पणही पोस्ट करेन. तो पण नक्कीच बघा. अपलोड करेन म्हणजेच. आणि त्यानंतर आम्ही इथे आलो होतो जसं मी सांगितलं होतं आधी. तर असं टाईम मॅनेज करा की जेणेकरून तुम्हाला दोन्ही गोष्टी बघता येतील. जरी वन डे असेल किंवा तुम्ही ओव्हरनाईट थांबणार असाल तरी तसं प्लॅन करा व्यवस्थितपणे की जेणेकरून तुम्हाला दोघांमधली दोघांमधल्या कुठल्याही म्हणजे दोघांमधली ही कुठली गोष्ट मिस नाही होणार. कारण का ही पण संध्याकाळीच आणि युनिटी ग्लो गार्डन जे आहे ते पण संध्याकाळीच बघायची जास्त मजा आहे. आणि हे फारच अप्रतिम असं तुम्ही इथे बघू शकता कलर कॉम्बिनेशन. ॲक्च्युली मी सॉंग्स प्ले नाही करू शकत जसं मी आधी सांगितलेलं की कॉपीराईट स्ट्राईक आलेला ॲक्च्युली मला. त्यामुळे मला जो व्हिडिओ मी ऑडिओबरोबर जो टाकला होता, अपलोड केला होता, तो मला डिलीट करायला लागला होता. कारण का चान्स नाही घेऊ शकत. बट हे गाणं जे असतं लागतं त्याच्याबरोबर हे बघायला एकदम भारी वाटतं. म्हणजे अप्रतिम असं. अपेक्षा नव्हती की इतकं चांगलं हा लेझर शो असेल म्हणजे. पण जे होतं ते मस्त होतं. इनफॅक्ट हे युनिटी ग्लो गार्डनमध्ये तुम्ही जाल संध्याकाळच्या वेळेस आणि 8च्या नंतर जेव्हा म्हणजे जेव्हा हे चालू होतं तेव्हा तिथनं पण तुम्ही हे बघू शकता. टायमिंग एक्झॅक्टली मला माहिती नाही हे कधी चालू झालेलं, पण मला जितकं आठवतं तितकं 8:15 8:30च्या मध्ये काहीतरी चालू झालेलं होतं, जेव्हा आम्ही युनिटी ग्लो गार्डनमध्ये होतो. तर प्रयत्न करा की जसं स्टॅच्यू ऑफ युनिटीचा लेझर शो संपेल तसं पटकन बस करून इथे या. आय मीन फक्त पहिलं युनिटी ग्लो गार्डनला जा, जर ते व्हिजिट केलं नसेल तर. ते कवर करा आणि मग इथे तुम्ही येऊ शकता. तिकडनंच तुम्हाला दिसेलही हे चालू झालं की. आणि मग तुम्ही हे जवळच आहे युनिटी ग्लो गार्डनवरनं. अगदी चालत वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तिथनं तुम्ही इथे येऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? काही फीडबॅक असेल तर नक्कीच कमेंट करून लिहा. कुठे डाऊट असेल, काही प्लॅनिंग करायची तुम्हाला मदत हवी असेल स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल, तर आवर्जून प्रश्न तुमचे पोस्ट करा. मी नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेनच. व त्याचबरोबर काही आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईबही करू शकता. ह्या सिरीजमध्ये मी जितकं जे एक्सप्लोर केलं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी व त्याचबरोबर अजून काही अट्रॅक्शन्स तेही कव्हर करण्याचा प्रयत्न करेनच, जेणेकरून तुम्हाला तुमची प्लॅनिंग करायला मदत होईलच. व तसंही काही राहिलं असेल, काही माहिती सुटली असेल किंवा चुकीची वाटली असेल तर नक्कीच पॉईंट आऊट करा, जेणेकरून सगळ्यांना मदत होईल. हां आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे मेज गार्डनबद्दल. तो पण मी लवकरच रेकॉर्ड आणि अपलोड करण्याचा प्रयत्न करेनच. तर जसं मी सांगितलं जितकं मी जे काही कव्हर केलं आहे ते सगळं तिथे यूट्यूबवर दाखवण्याचा प्रयत्न करेनच. त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन चांगल्या प्रकारे.
तर सीरीज नक्की चेक करा. कुठे काही डाऊट असेल तर नक्कीच तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मी नक्कीच त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन.